विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेजण या विश्वात काही ना काही कौशल्य, टॅलेंट, गट्स घेऊन या विश्वात जन्माला आलेले आहोत. असं कुणीही नाही की ज्यात काही स्किल नसेल म्हणून. कुणी असं सुद्धा म्हणू शकत नाही की मी निरर्थक जन्माला आलेला आहे. तुमच्यापैकी कुणाला छान पोहता येत असेल, छान गाणं म्हणता येत असेल, क्रिकेट खेळता येत असेल, एखाद्याला छान चित्र काढता येत असेल, छान बोलण्याची कला एखाद्यामध्ये असेल, कुणाला रांगोळी काढता येत असेल. हेच तुमचं स्किल आहे आणि ते प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे. फक्त एकदा का तुम्ही ओळख जर झाली तुमची स्वतःसोबत, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि या जगातील प्रत्येक माणूस, प्रत्येक फूल, प्रत्येक मूल, प्रत्येक झाड, पशु, पक्षी, नद्या, पर्वत, डोंगर, ग्रह, तारे, सूर्य अशा प्रत्येक सजीव अथवा निर्जीव व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो? आपली तुलना कधीच दुसऱ्यासोबत करू नका. जसे की मी अमुक यासारखा दिसतो किंवा दिसते, मी यांच्यासारखं खेळू शकतो, म्हणजेच मला सोप्या भाषेत असं म्हणायचं आहे की मला सचिन तेंडुलकर नाही बनायचं, कारण की तो बनलेला आहे. पण याउलट असं म्हणायचं की मला या जगात असं काही करायचं आहे की जेणेकरून माझी स्वतःची ओळख निर्माण होईल आणि ते मी करू शकतो. कारण परमेश्वराने मला जन्मापासूनच एक असीम अशी शक्ती दिलेली आहे, स्किल दिलेलं आहे. ते फक्त मला ओळखायचं आहे आणि त्यावर काम करायचं आहे. असा विचार जर प्रत्येक विद्यार्थ्याने केला तर तुम्ही बघाच, येणाऱ्या पुढच्या पिढीवर तुमचंच नाव कोरलेलं असेल. आज मी तुम्हाला अशाच एका स्वतःचं अस्तित्व तयार केलेल्या, कठीण परिश्रमावर मात करून आपलं यश गाठणाऱ्या मेरी कॉम या उत्कृष्ट सुपर मॉमची स्टोरी कथा तुम्हाला या पाठात सांगणार आहे. मेरी कॉम यांनी एका मुलाखतीद्वारे आपल्या यशाचं बिरोपण कशाप्रकारे केले आहे, त्यांनी कशाप्रकारे यश मिळवले आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट आणखी क्लिअर होतील. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा पाठ. 4 अनबिटेबल सुपरमॉम मेरी कॉम. मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या पाठाला. तत्पूर्वी चिटचॅटमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यावर आपण एकदा फोकस करू. डिस्कस इन क्लास इंडियन वुमन हू हॅव मेड it to be international levels in sport and games. Discuss the following points, each of them. Name of the sportsman. एखाद्या वुमन स्पोर्ट्समॅनचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. जसे की तुम्ही इथं लिहू शकता या ठिकाणी ललिता बाबर. ओके, या स्पोर्ट्समन आहेत आणि त्यांना कोणत्या स्किल्समध्ये टॅलेंट मिळालेलं आहे बघा. स्पोर्ट और गेम, त्यांचा कोणता खेळ आहे? ललिता बाबर यांचा खेळ कोणता आहे? तर लॉंग डिस्टन्स रनिंग यासाठी त्या पॉप्युलर आहेत. त्यानंतर लेवल कोणत्या पातळीपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत? तर त्यांचं जे लेवल आहे ती वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑलिम्पिकमध्ये इथपर्यंत त्या गेलेल्या आहेत. आणि त्यांचं आउटस्टँडिंग अचिव्हमेंट काय आहे, म्हणजे असं कोणतं मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे आतापर्यंत? तर 2005मध्ये त्यांना स्पोर्ट्समॅन अवॉर्ड मिळालेला आहे, 2005. ओके, सो अवॉर्ड्स, प्राईज आणि टायटल्स. अर्जुन अवॉर्ड्स मिळालेला आहे त्यांना सरकारकडून. बाय गव्हर्मेंट दे गॉट अर्जुन अवॉर्ड्स. ओके, सो लेट स्टार्ट द लेसन. There had to be one successful story of Indian where to survive in sport and we have that story now. बघा, भारतीय क्रीडा क्षेत्रात टिकून राहायचे असेल, नाम कमवायचे असेल तर तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच ते पॉसिबल आहे. आता बघा पुढे. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हॅज कॉन्क्वेअर्ड द वर्ल्ड. This warrior is none other than Mary Montcalm, the conqueror and the comrade. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. बघा, अशीच एक यशोगाथा इथे घडलेली आहे. विश्व जिंकणाऱ्या या महान
लढाईविषयी पुष्कळ बोलून झाले आहे. ही जी योद्धा आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून जगज्जेती कॉमकर कॉम्रेड मांगती मेरी कॉम होय. म्हणजेच काय, 5 वेळा जागतिक मुष्टियुद्धाचे अजिंक्यपद म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आणि 6 जागतिक स्पर्धेपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव मुष्टियोद्धा म्हणजे ज्याला बॉक्सर म्हटलेलं आहे. अशा उत्तुंग कामगिरीसाठी ती ओळखली जाते. 2012च्या ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा पात्रता मिळालेली ही भारतीय महिला ठरली आहे. पहिली भारतीय महिला ओके जिने 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. तिला कांस्यपदक कशामध्ये मिळालेलं आहे बघा, ब्रॉन्झ मेडल. ओके, सो ब्रॉन्झ मेडल तिला मिळालेलं आहे 51 फ्लायवेट वजनाच्या यामध्ये तिला कांस्यपदक मिळालेलं आहे. आणि तेव्हा ती कोणती ऑलिम्पिक स्पर्धा होती, 2012ची ऑलिम्पिक स्पर्धा होती. ओके, सो यामधील इम्पॉर्टंट वर्ड्स आपण घेऊया. बघा, या ठिकाणी वॉरियर म्हणजे योद्धा. ओके, सो बॉक्सिंग चॅम्पियन म्हणजे काय, मुष्टियोद्धा ज्याला असं आपण म्हणू शकतो. ओके, इंडियन वुमन, मेडल म्हणजेच पारितोषिक है ना. कॅटेगरी म्हणजे गट. ओके, सर्वाइव्ह या ठिकाणी जिवंत ठेवणे. ओके, सो नेक्स्ट, कॉम वॉज बॉर्न इन कँगथेरी विलेज. त्यांचा जो जन्म आहे तो कँगथेरी विलेज या ठिकाणी झाला. ओके, हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. अशा लेसनमधले पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यांनी किती प्राइज जिंकले, त्यांचा जन्म कुठे झाला. ओके, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जेव्हा तुम्ही म्हणजे पॅरेग्राफमधून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांना 2012मध्ये कोणतं प्राईज वगैरे मिळालं, हे सगळे जे पॉईंट्स असतात ते पॉईंट्स महत्त्वाचे असतात आणि त्यानुसार आपण स्टडी करायचा. ओके, कॉम वॉज बॉर्न इन कँगथेरी विलेज, मोयरंग, लामखाई अँड Churchandanpur district of rural Manipur in eastern India. She came from a poor family. Her parents Mangte Tompacom and Mangte Akhamcom were tenant farmers who worked in Jhum fields. Com grew up in humble surroundings, helping her parents with farm-related chores, going to school and learning athletics initially and her later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. बघा, पूर्व भारतातील मणिपूरच्या मोईरंग लमखाई, पूर्व भारतातील मोईरंग लमखाई चुराचंदनपूर तालुक्यातील कांगथेई नावाच्या एका दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात कोमचा जन्म झाला. तिचे आईवडील मांगती टोनपा कोम आणि मांगती अखाम. बघा, त्यांच्या आईवडिलांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण बघूया. हर पॅरेंट्स, हे बघा त्यांच्या बाबांचं नाव आणि या ठिकाणी त्यांची आई. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्या पॅरेंटच्या नावांचा उल्लेख आणि त्यांचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यांच्या आईवडील म्हणजे जे आहेत मांगती टोनपा कोम आणि मांगती अखाम कोम झूम शेतामध्ये खडंकरी शेतकरी म्हणून काम करत होते, म्हणजे ते फार्मर होते. ओके, सो फार्मर म्हणजे काम काय, प्रोफेशन काय होतं त्यांचं, व्हॉट वॉज देअर प्रोफेशन्स असा प्रश्न जर आला तर तुम्ही लिहू शकता दे वेर अ फार्मर. ओके, कोम अतिशय सामान्य वातावरणामध्ये वाढली. ओके, शाळेबरोबरच तिच्या आईवडिलांनी ती शेतीच्या कामात मदत करीत असे. सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि नंतर ती बॉक्सिंगही शिकू लागली. तिचे वडील त्यांच्या लहानपणीच पट्टीचे कुस्तीपटू होते. म्हणजे त्यांचे जे बाबा होते, त्यांचे बाबा काय होते, रेसलर म्हणजे कुस्तीपटू. ओके, झूम म्हणजे काय, शेतीचा व्यवसाय करणे. आणि हंबल सराउंडिंग्स याचा अर्थ होतो अत्यंत साधी परिस्थिती, गरीब किंवा हालाकीची परिस्थिती. ओके, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. ओके, नेक्स्ट, ग्रीव अप म्हणजे वाढली. नेक्स्ट वी विल कंटिन्यू. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Game with the gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. म्हणजेच काय, मेरी कॉम हिला लहानपणापासूनच
ॲथलेटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता आणि डिको सिंग हा मणिपूर बॉक्सर सहकारी 1998 साली बँकॉकमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकून आल्यानंतर बघा डिको सिंग जे आहेत ते हे नाव खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 1998मध्ये त्यांनी जेव्हा गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं होतं हे ते त्यावेळेस जिंकून आले होते आणि त्यावेळेस काय झालं, आपण बॉक्सिंगच्या रणांगणात का उतरू नये असं तिला वाटू लागले है ना. इथून मग तिच्या लाईफला टर्न मिळालं की जे बँकॉकमधले आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक ज्यांनी मिळवलं होतं 1998मध्ये कोणी, डिंको सिंग यांनी, तर मग आपणही का करू नये, आपण अशा रणांगणामध्ये का उतरू नये असे कोमला वाटले. आणि त्यानंतर तिला आठवले की त्याच्या यशामुळे मणिपूरमधल्या अनेक तरुणांना बॉक्सिंग शिकण्याची काय मिळाली, प्रेरणा मिळाली. बघा मणिपूर. ओके, सो चाइल्डहुड म्हणजे बालपण. ओके, इन्स्पायर म्हणजे प्रेरणा मिळाली. ओके, रिकलेक्ट्स म्हणजे आठवणे या ठिकाणी. ओके, थॉट म्हणजे विचार केला, ट्राय म्हणजे प्रयत्न. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट विल कंटिन्यू. मेरी कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बंगाल इन 2001. बघा आता हे खूप महत्त्वाचं आहे की 2001मध्ये इन 2001 तिने तिचं करिअर स्टार्ट केलं. 2000मध्ये मेरी कोम्स स्टार्टेड हर करिअर इन 2000 आफ्टर हर विक्ट्री. विक्ट्री म्हणजे खूप मोठा विजय. ओके, इन मणिपूरमध्ये तिला खूप मोठं यश मिळालं. स्टेट वुमन्स बॉक्सिंग म्हणजे राज्यस्तरावर ज्या बॉक्सिंग स्पर्धा होतात पर्टिक्युलरली फॉर वुमन्स त्यामध्ये, अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल इन 2001 म्हणजे ज्या ग्रामीण रिजनल है ना 2001मध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या. ओके, देन 2000मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमची जी सुरुवात आहे करिअरची ती सुरू झाली. पुढे बघा, इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. बघा 2001मध्ये तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची सुरुवात केली. इन 2001 है ना, इंटरनॅशनल लेवल आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने खेळायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years ओल्ड व्हेन शी मेड हर इंटरनॅशनल डेब्यू. बघा जेव्हा ती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला आली तेव्हा तिचं जे वय होतं ते फक्त किती होतं, 18. ओके, 18 years ओल्ड शी वॉज देन years old when she made her international debut at the first AIBA. AIBAचा या ठिकाणी फुल फॉर्म दिलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. AIBA द ॲमेच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन. ओके, वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी. बघा AIBAमध्ये जेव्हा स्पर्धा झाली चॅम्पियनशिपमध्ये तेव्हा तिने कोणतं मेडल मिळालं, तिला सिल्वर मेडल मिळालं आणि ते पण कशात, 48 kg वेट कॅटेगरीमध्ये. ओके, AIBAमध्ये जेव्हा स्पर्धा झाली आणि वयाच्या 18व्या वर्षी तिने आपलं डेब्यू केलं. म्हणजे डेब्यूज म्हणजे काय, आगमन होणे. बघा डेब्यू फर्स्ट पब्लिक अपिअरन्स ऑर परफॉर्मन्स. आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये डेब्यू झालेले बरेचसे जे क्रिकेटर आहेत, यंगस्टर क्रिकेटर की ज्यांना डेब्यूमध्येच काही खूप मोठं यश मिळालं आणि त्यानंतर त्यांचे करिअर स्टार्टअप झालं. ओके, सो ही गोष्ट महत्त्वाची आहे. 48 kg वेट तिला मिळालं, सिल्वर मेडल मिळालं AIBAमध्ये जेव्हा तिने स्टार्टअप केलं. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स. ओके, सो रेनफोर्स हे बघा या ठिकाणी रेनफोर्स म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे बघा, अधिक मजबूत म्हणजेच काय, अ व्हेरी स्ट्रॉंग, स्ट्रेंथलेन्स. ओके, सो by the way the apologize to the whole nations for not being able to win the gold. She is a legend for a sure and an idol for all the sportswomen to look up to. ओके, बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अ लेजंड म्हणजेच काय, अ वन हू मेक्स हिस्ट्री, ज्याने इतिहास बनवलेला आहे, दॅट इज कॉल्ड अ लेजंड. बघा आता यात काय दिलेलं आहे, या पूर्ण पॅरेग्राफमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. मेरी कॉम्स करिअर इन 2000चा जो पॅरेग्राफ आहे म्हणजे काय, 2000मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कॉमची करिअरची सुरुवात झाली. 2001मध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा तिने सुरुवात केली आणि वयाच्या 18व्या वर्षी अमेरिकेमधील पहिल्या
AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केले आणि रौप्य पदक मिळवले. सुवर्णपदक न जिंकू शकल्याबद्दल तिने ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचा मोठेपणा अधोरेखित होतो. म्हणजे तिला त्यावेळेस सुवर्ण गोल्ड मेडल नाही मिळालं आणि तिने देशाची माफी मागितली आणि खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी ती आदर्श आहे. यात काही महत्त्वाचे वर्ड्स आहेत का आपण बघूया. बघा, AIBAचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, द ॲम्युटर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन. ओके. सो रेनफोर्सचा अर्थ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणू शकतो बळ. ओके, अधिक मजबूत. लिजंड्सचा अर्थ या ठिकाणी होतो इतिहासातील थोर व्यक्ती किंवा ज्याने इतिहास बनवलेला आहे अशी व्यक्ती. ओके. आणखी बघूया आपण काही. स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली है ना. त्याच्यानंतर शी स्टार्टेड, हे बघा इथूनपासून इथपर्यंत लेवलपर्यंत इथं ना सिम्पल पास्ट टेन्स होतो. कोणता टेन्स होतो, तुम्हाला टेन्सेस आहेत म्हणजे ग्रामर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर ग्रामरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे, कारण ग्रामर एक असा भाग आहे की ज्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहू शकता आणि बोलू पण शकता. सो ग्रामर इज कंपल्सरी, म्हणून तुम्हाला ग्रामरचे पण प्रश्न विचारतात बोर्ड खूप वेळा. सो शी स्टार्टेड, आता या ठिकाणी इथं V2 आहे ना, त्याच्यामुळे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप असतं सिम्पल पास्ट टेन्समध्ये. ओके. सो आणखी बघूया आपण काही वर्ड्स वगैरे आहे. कॅटेगरी म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की गट. ओके. शी वॉज ओनली, शी स्टार्टेड. रिजनल म्हणजे क्षेत्रीय. चॅम्पियनशिप म्हणजे स्पर्धा. ओके. फॉर शुअर, खात्रीने. स्पोर्ट्स वुमन म्हणजे काय, महिला खेळाडू आहे ना. आयडल म्हणजेच काय, आदर्श. ओके. क्रीडापटूंसाठी ती एक काय आहे, आदर्श आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा पार्ट 1. आणि पार्ट 1मध्ये मी तुम्हाला बरेचसे शब्द पण सांगितलेले आहेत आणि थोडक्यात एकदा तुम्हाला सांगून देतो की पार्ट 1मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. अनबिटेबल सुपर मॉम म्हणजेच काय, याचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. अनबिटेबल सुपर मॉम म्हणजेच मेरी कॉम एक अजिंक्य सुपर मॉम. पहिल्या भागात आपण माहिती पाहिली की मेरी कॉम यांचं कशा प्रकारची यशोगाथा आहे आणि त्यांचं गाव, त्यानंतर त्यांचे जे पॅरेंट्स आहेत ते कशाप्रकारे एका शेतकरी कुटुंबातील म्हणजे अत्यंत साधारण आहेत ते, आणि पूर्व भारतातील मणिपूर, मोईरंग, लमखाई, चुराचंदनपूर तालुक्यातील कांगथी नावाच्या एका दुर्गम खेड्यात मेरी कॉमचा जन्म होतो. आणि त्यानंतर त्यांचे जे आईवडील असतात ते, त्यांचं नाव आहे या ठिकाणी मांगती टोनपाकोम आणि मांगती अखामकोम, आणि झूम शेतांमध्ये खडंकरी शेतकरी म्हणून ते काम करतात. आणि त्यानंतर अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये मेरी कॉम यांचा म्हणजे जन्म होतो आणि त्यानंतर शेतीच्या कामामध्ये ती आपल्या आईवडिलांना मदतसुद्धा करते. पुढे लहानपणापासूनच तिला म्हणजे त्या खेळाची आवड असते आणि तिला टर्निंग पॉईंट काय आहे तिच्या लाईफमधला की 1998मध्ये जेव्हा बँकॉकमधील आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक डिंको सिंग यांनी मिळवलं, तेव्हा तिला असं वाटलं की आपणही करू शकतो. आणि 2000मध्ये 2000मध्ये ओके 2000मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिच्या करिअरची सुरुवात झाली. 2001मध्ये ती जागतिक स्तरावर गेली आणि वयाच्या 18व्या वर्षी तिने पदार्पण केलं. हे आपण या पॅरेग्राफमध्ये पाहिलेलं आहे. 18 इयर्स ओल्ड. आणि AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजनाच्या गटामध्ये तिला पदार्पण करता आलं आणि रौप्य पदक मिळाल्यामुळे तिला खूप दुःख वाटलं आणि तिने संपूर्ण देशाची माफीसुद्धा मागितली. आता पुढे त्यांचा इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांना बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. ओके. आणि त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे त्यांना यश मिळालं आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला आणि त्यांना जे अपयश आलं त्या अपयशाचं कारण काय होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये कळणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पाठामध्ये काही शब्दांच्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. त्यानंतर
यातील काही टेबल्स वगैरे दिलेले आहेत. नेम ऑफ द स्पोर्ट्स, प्लेस फेअर प्लेड, स्पोर्ट्स इक्विपमेंट, हे टेबलसुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारलेले असतात. तर तुम्हाला या पाठाचा तुमच्या इंटरव्ह्यूसाठी खूप फायदा होणार आहे. म्हणजे कशाप्रकारे इंटरव्ह्यू बनवायचा असतो, हा पाठ त्यासाठीच आहे. यातून तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज क्लूज मिळू शकतात. ठीक आहे, तर आपण पार्ट सेकंडमध्ये मेरी कॉम याच्या पार्ट सेकंडमध्ये लवकरच जाणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही स्टडी करत राहा. पार्ट 1 लवकरच घेणार आहे. ठीक आहे, सो काळजी घ्या स्वतःची. थँक्यू सो मच.